नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठीचं लेक्चर बघणार आहोत. इयत्ता 9वीचं मराठीचं लेक्चर. याच्या अगोदर आपण 3-4 लेक्चर घेतलेले आहेत. एक वंदे वंदे मातरम म्हणजे पहिलं गीत घेतलं, नंतर जैसा वृक्ष नेणे संत नामदेवांचा हा अभंग होता, नंतर धरीला पंढरीचा चोर संत जनाबाईंचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आपण पाहिला. त्यानंतर कीर्ती कटियाचा दृष्टांत. अशी 4 वेगवेगळी लेक्चर 9वीच्या मराठी विषयाचे आपल्याकडे आपण घेतलेले आहेत, है ना. ती तुम्ही पाहिलेले, तुम्हाला आवडले असतील, तुम्ही अभ्यास केला असेल, त्याचा अशी अपेक्षा आहे. आता तुम्ही माझ्या समोर नसल्यामुळं मला काहीच बघता येत नाही ना. तुम्ही अभ्यास केलाय नाही केलाय, तरी बरीच मुलं पाठांतर वगैरे फार छान पद्धतीनं देत आहेत. जे सांगेल ते पाठ करून त्याचे व्हिडिओ पाठवत आहेत. लिखाण आहे ते सुद्धा फोटो काढून पाठवत आहेत. सुंदर असा अभ्यास चालू आहे. तसाच अभ्यास पुढे कंटिन्यू ठेवायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. आपलं यूट्यूब चॅनेल आहे प्रगतीचं, ते नेहमी लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. सबस्क्राईब केल्यानं ते अजून वाढत जातं. दीर्घकाळ तुम्हाला ते लेक्चर पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं ना, तेव्हा तेव्हा त्या यूट्यूब चॅनलवरती जायचं आणि ते पाहायचं. समजलं? पाहिलं की पहिलं सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं. या 2 गोष्टी विसरायच्या नाही. तर आज आपण 4था लेसन पाहणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये 4था लेसन आहे मीरा शिंदे यांचा. अतिशय सुंदर लेसन. 101 लेसन आहे तुमच्या पुस्तकामध्ये. तुम्ही फक्त इंटरेस्टनं इंटेन्शननं शिकायचं आहे. सुंदर सुंदर लेसन सिलेबस कर्त्यांनी निवडलेले आहेत. म्हणजे साऱ्या प्रकारचे संस्कार तुमच्यावरती करण्याचा त्यांचा कयास आहे. विद्यार्थी कसा जेव्हा शिकून बाहेर पडेल ना, तेव्हा तो सर्वांगीण व्हायला हवा ना. मराठीच्या साहित्याचं म्हणजे साहित्याचा हाच खरा उद्देश असतो. सर्वांगीण व्यक्तिमत्व घडावं. समाजामध्ये शिक्षणानं मुलं एक आदर्श नागरिक तयार व्हावेत. उद्याच्या भारताचे आधारस्तंभ ज्यांना आपण म्हणतो ते आदर्श असावेत, असा एक साहित्याचा उदात्त हेतू आपल्याला दिसतो. त्यातून असे वेगवेगळे लेसन, वेगवेगळे संस्कार करणारे, वेगवेगळ्या लेखकांचे आणि वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करणारे असे हे लेसन, असे हे पाठ आपण मराठीच्या पुस्तकात पाहत असतो. तितक्या छानशा कविता दिलेल्या असतात, काही अभंग असतात. वेगवेगळ्या प्रकारचे हे साहित्य आपण जेव्हा पाहतो तेव्हा वेगवेगळे संस्कार आपल्या मनावरती, बुद्धीवरती होत असतात आणि त्यातून बाळांनो आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. असं हे व्यक्तिमत्व घडण्यासाठी संस्कारित करणारं आपल्याला हे साहित्य, मराठीचं पुस्तक, त्यामधला हा 4था लेसन, 4था पाठ, ज्याचं नाव आहे नात्यांची घट्ट वीण. बघा, नाती तर तुम्हाला माहीत असतील आहे ना. हा मीरा शिंदे यांचा लेसन आहे. हे अत्यंत ताज्या दमाच्या अशा लेखिका आहेत, म्हणजे तरुण पिढीच्या लेखिका असं म्हणा. अतिशय तरुण असणाऱ्या आणि अतिशय ताज्या दमाच्या अशा लेखिका. अनेक नियतकालिकामध्ये त्यांच्या कथा आणि कविता फारच प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यातूनच घेतलेला हा एक छोटासा लेसन आहे. आता हा जो लेसन आहे तो काय भाष्य करतो, तो काय सांगतो? नात्याची घट्ट वीण म्हणजे काय? नाती तर तुम्हाला कळत असतील. हे 3 शब्द तुम्हाला कळतात की नाही मला माहित नाही. नाती कळणं आणि नाती जपणं आणि नाती असणं या वेगवेगळ्या टर्म्स असतात. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समजलं? आपण नाती तयार करतो, नव्यानं नाती उदयाला येत असतात. असणारी नाती असतात, म्हणजे जन्मापासून आपल्या पाठीवरती किंवा आपल्या बरोबर ती येत असतात. आपण कुणाचं तरी पुत्र असतो, मुलगा असतो, आपण कुणाची तरी मुलगी असतो, आपण कुणाची तरी बहीण असतो, आपण कुणाची तरी पुतणी असतो, आपण कुणाची तरी मावस बहीण असतो, आत्ते बहीण असतो, आत्ते भाऊ असतो. अशा अनेक नाती जन्मताच आपल्याला लागू होतात. काही सहवासानं होतात, काही वातावरणामध्ये होतात, काही गरजेपोटी तयार केलेल्या नात्यांचे अनेक प्रकार असतात. त्या नात्यांचे घट्ट वीण म्हणजे आपलं आयुष्य असतं, बरं का. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ही नाती फारच महत्वाची असतात. आपण तेवढं महत्व त्यांना देत नाही आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये निरागसता येते. म्हणजे आपलं जीवन असं निराश असतं. आपल्या जीवनामध्ये हे जे रस असतात, आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे, ते आपल्या चेहऱ्यावर आयुष्यभर कधी दिसत नाही.
कारण आयुष्याला आकार देणारी ही जी नाते असतात ना, ते आपल्याकडून दुर्लक्षित होतात. मग मन अस्वस्थ होतं, एकाकी पडतं, एकलकोंड बनतं म्हणा, आणि मग नको ते विचार डोक्यात यायला लागतात. आणि म्हणून लेखिका मीरा शिंदे आज तुम्हाला या नात्यांचं महत्त्व सांगणार आहे. ही कशी तयार होतात ती सांगणार आहे, आणि ती का जपायची असतात ती सांगणार आहे. समजलं? तर या प्रसिद्ध अशा लेखिका आहेत ज्यांनी नियतकालिकामधून अनेक कविता लिहिलेल्या आहेत, अनेक कथा लिहिलेल्या आहेत, आणि त्या प्रसिद्धही झालेल्या आहेत. अतिशय प्रसिद्ध कथा आहेत त्यांच्या. जीवन गाणे गातच राहावे असं एक गाणं तुम्ही ऐकलं असेल, कधी ऐकलंय का? तर हे गाणं सुद्धा मीरा शिंदे यांचंच आहे. जीवन गाणे गातच राहावे असं एक सुंदरसं गीत आहे. तुम्ही ऐका कधी, त्यांच्या या गीताचा आस्वाद घ्यायला काही हरकत नाही. तर त्यांचं लेखन जे आहे ना, ते अत्यंत प्रसन्न करणारं असं लेखन आहे. हवंसं वाटणारं आणि वाचकांच्या वरती किंवा श्रोत्यांच्या वरती प्रभाव टाकणारं असं लेखन आहे. हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे बरं का. म्हणजे त्या ताज्या दमाच्या लेखिका आहेत, तरुण लेखिका आहेत, कथा कविता लिहित आहेत, आणि त्याचबरोबर ते जे लेखन करतायत ना, ते अत्यंत प्रभावीपणे. म्हणजे वाचक जो असतो ना, रसिक जो असतो ना, श्रोता जो असतो ना, तो श्रोता त्या वाचनाच्या, त्या साहित्याच्या प्रभावाखाली येतो, आणि वाचल्यानंतर तो प्रसन्न होतो. म्हणजे काहीतरी वाचल्याचं सार्थक झालं, काहीतरी आपल्याला बरंच मिळालं, अनेक संस्कारक्षम गोष्टी आपल्याला मिळाल्या, असा आनंद त्याच्या म्हणजे चेहऱ्यावरती दिसत असतो. प्रस्तुत लेख जो आहे, नात्याची घट्ट वीण, या लेखामध्ये सुद्धा लेखिकेने माणसामधील जी नाती असतात त्या नात्यांचं वर्णन केलेलं आहे. जीवन जगत असताना या सर्व नात्यांचा, म्हणजे आपलं जे आयुष्य आहे ते जगत असताना, बघा, जिवंत असणं म्हणजे जगणं नव्हे बरं का. जगणं ही एक व्याप्त संज्ञा आहे. तुम्ही त्याचा कसा अर्थ घेतात त्यावर डिपेंड्स आहे. तर हे जगत असताना, म्हणजे आपलं आयुष्य जगत असताना, आपलं आयुष्य पूर्ण करत असताना, आपल्या आयुष्यातलं मार्गक्रमण करत असताना, या सर्व नात्यांचा आपणाला एक प्रकारे आधार मिळत असतो बरं का. म्हणजे हे आपल्या पाठीमागं ना भक्कम उभे असतात. जेव्हा जेव्हा अडचणी येतात, जेव्हा जेव्हा संकट येतात ना, ती ही नात्यातली, जवळच्या नात्यातली जी माणसं असतात. मी ब्लड रिलेशन मध्ये नाही बोलत. जवळची नाती ही फक्त जन्मानंच मिळतात असं नाही. एखादं मैत्रीचं नातं सुद्धा फार जवळचं असतं. मग ही जी जवळची नाती असतात ना, त्यांचाच आपणाला आधार असतो. तीच आपणाला संकटकाळी मदत करतात, उभी राहतात आपल्या पाठीशी, आपल्या पाठीवरती हात ठेवतात, डोक्यावरती हात ठेवतात, शुभेच्छा देतात, आशीर्वाद देतात, संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जीवनामध्ये नात्यांचं महत्व फार आहे आणि ती जपली पाहिजेत. आत्ताची जी तरुण पिढी आहे ना, ती अशी नाती जपताना काही दिसत नाही. त्यांना या नात्यागोत्यांचं काही पडलेलं नाही. काही मुलं तरी अशा आई वडिलांचंही काही पडलेलं नाही, नातीगोती सोडून द्या, आहे की नाही. ही नाती फार, म्हणजे तुम्हाला सांगू का, मावशीचं नातं, मामाचं नातं, मी नेहमीच सांगतो. आज हा योगायोगानं लेसन समोर आलाय म्हणून नाही, मी मुलांना नेहमीच हे सांगत असतो. ही आई वडिलांचं नातं, गुरु शिष्याचं नातं, मावशीचं नातं, मामाचं नातं, ही फार फार जवळची असतात. ती फार जपायची असतात. चुलत्याचं नातं फार जपायचं असतं, चुलत भावाचं नातं हे फार जपायचं असतं कुटुंबामध्ये. तर तोच खरा आपला आधार असतो बरं का, जीवनाचा, जगण्याचा आधार असतो. ही नाती नसतील तर जीवनाला काय अर्थ नसतो. मग कशासाठी आणि कुणासाठी जीवन जगायचा असा विचार येतो. निराश होतं मन, आणि निराशेच्या गर्तेमध्ये माणूस ढकलला जातो, एकलकोंडा बनतो, आणि नको त्या स्टेजला तो जातो, आहे की नाही. तो रमला पाहिजे, जीवनामध्ये जगला पाहिजे, रमला पाहिजे. आणि म्हणून या नात्यांचा आधार असतो बाळांनो, ती जपायची असतात. आईचं नातं तरी किती पवित्र आणि जवळच असतं, आहे की नाही. आयुष्यभर आपली सेवा करण्यामध्ये ते मग्न असतं. अशा आईचं नातं सुद्धा आपण मानायला तयार नाही. तिला सुद्धा वृद्धाश्रमामध्ये टाकायला आपण मागे पुढे पाहत नाही. मग काय बोलायचं अशा तरुण पिढी पुढे, आहे ना, आणि काय सांगायचं या तरुण पिढीला. आणि म्हणून लेखकाने असा एक छोटासा संस्कार तुम्हाला, या नात्यांचं महत्व पटवून देणारा हा संस्कार
नात्याचं महत्व सांगणारा हा संस्कार तुम्हाला द्यायचा असतो. आणि म्हणून या लेसनचं प्रयोजन असतं. त्याकडे आपण त्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. संस्कारित करणारी ही गोष्ट आहे, प्रश्नोत्तर पाठ करण्यासाठी दिलेली नव्हे. समजतंय ना तुम्हाला? अभ्यासक्रमामध्ये आहे म्हणून अभ्यास करायची नव्हे, ती एक संस्कार करणारी आहे. माझ्या आयुष्याचं काहीतरी भलं करणारे आहे, मला काहीतरी आयुष्यामध्ये मूल्य शिकवणारे आहे आणि माझं व्यक्तिमत्व घडवणारे आहे, माझी पर्सनॅलिटी वर्सेटाईल करणारे, अष्टपैलुत्व जे असतं ते त्यामुळे येणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टीकडे तशा दृष्टीनं पाहिलं पाहिजे. हे आपला आधार असतात ही नाती. समजलं? तर तो आधार आपण कशा पद्धतीनं जपायचा आणि कशा पद्धतीनं जपून ठेवायचा, हे आधार देणारी जर नाती आपण तोडली तर आपल्या आयुष्याचं काय होतं, कशी लटकरं होतात, किती दुःख, कष्ट, यातना आणि वेदना होतात, हे आपण जाणलं पाहिजे. जरुरी नाही की आपल्या आयुष्यात असं काहीतरी झालं पाहिजे. समजलं? तर हे जाणून घेण्याच्या गोष्टी आहेत. या आधारानेच आपल्याला जीवन जगायचं असतं. या नात्यांच्या आधारानेच आपण जीवन पुढे मार्गक्रमण करीत असतो. आणि म्हणून साहजिकच आपण काय होतो, माणसाशी त्याचं काही संबंध निर्माण होतात. माणसामध्ये राहत असताना माणसाशी प्रत्येक माणसाचे संबंध निर्माण होत असतात. माणसामध्ये राहायचं म्हटल्यानंतर माणसाचे संबंध ठेवले पाहिजेत, एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे, अडीअडचणीला धावलं पाहिजे. हाच तर मनुष्य धर्म आहे ना. मग माणूस म्हणायचं कशाला? समजतं की नाही? इतर प्राणी बी आहेतच ना सजीव. माणसाला माणूस पण किंवा माणुसकी जी असते ना, तोच माणूस असतो. बाकी शरीर, हे डोळं, नाक, कान हे इतर प्राण्यांनाही आहे. आकार वेडे वाकडे आणि वेगवेगळे असतील, पण आहे हे सर्व इतर प्राण्यांनाही आहे. माणसामध्ये वेगळं काय आहे तर ते माणूस पण आहे. ते जपायचं असतं या नात्यामधून. आणि ही नाती आपल्याला त्या माणसामध्ये, समाजामध्ये राहत असताना, त्यांच्या संबंधात राहत असताना निर्माण होत असतात. हे संबंध म्हणजेच नाती असतात, बरं का? ती काय फक्त रक्ताचीच नाती असतात असं नाही. ती काय फक्त मावस भावाची, मामे भावाची, चुलत भावाची आणि भावाची एवढीच नाती असतात असं नाही. अनेक नाती या समाजामध्ये आपली निर्माण होत असतात. या नात्यामधील काही नाती जी असतात ना, ती नाती जन्मापासूनच आपल्या पाठी आलेली असतात. म्हणजे जन्मापासूनच आपल्याला प्राप्त झालेली असतात. आणि काही नाती जी असतात ना, ती काही नाती आपण वेगवेगळ्या लोकांच्या सहवासात जातो, त्या सहवासात राहतो, वेगवेगळ्या वातावरणात जातो आणि त्यामुळं ती नाती निर्माण होतात. म्हणजे काही नाती निर्माण होणारी असतात आणि काही नाती जन्मताच प्राप्त होणारी असतात. आपणाला जन्माबरोबरच ती प्राप्त झालेली असतात. लेखकाने या नात्याचं स्वरूप अत्यंत प्रभावीपणे आपणा पुढं मांडायचं ठरवलेलं आहे. कारण ही नाती तरुण पिढींच्या दृष्टीनं, या नात्याला झुगारून देऊन जीवन जगू इच्छिणाऱ्या या तरुण पिढींच्या दृष्टीनं आणि नको त्या छोट्याशा कारणासाठी सुद्धा आत्महत्येसारख्या एखाद्या प्रक्रियेस प्रवृत्त होणाऱ्या या पिढीला त्याची गरज आहे. समजते ना तुम्हाला? या तरुण पिढीला त्याची गरज आहे या नात्यांचं महत्व पटवून देण्याची. आणि म्हणून लेखिकेचा आणि अभ्यासकर्त्यांचा हा थोडासा छोटासा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत या नात्याची घट्ट वीण पोहोचवण्याचा. लेखिकाने या नात्याचे स्वरूप या लेसनमध्ये अत्यंत प्रभावीपणे तुमच्यापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीनं ते मांडलेलं आहे. कळालंय तुम्हाला? याचा आशय कळाला या लेसनचा? वास्तविक कळालंय ना? तर आता आपण शीर्षकाकडे वळूया. नात्याची घट्ट वीण काय आहे बघा. वीण हा शब्द जो आहे, पहिले दोन शब्द तर तुम्हाला कळता येतच. नातं कळतच, घट्ट म्हणजे कळतच. घट्ट म्हणजे कधीही बाजूला न होणारे अशी घट्ट, एकदम घट्ट. वीण म्हणजे काय माहितीये? वीण म्हणजे एखाद्या कपड्यावरती आडवे तिडवे धाग्यांचे टाके देऊन विणलेली जी गोष्ट असते ना, विणलेली गोष्ट, ती गोष्ट ना सहजासहजी सुटी होत नसते. आडवे तिडवे धागे विणलेले असतात, एकात एक असे विणलेले असतात आणि ते सहजासहजी वेगळे होत नसतात. त्याला वीण असं म्हणतात. वीण हा शब्द नीट लक्षात ठेवा. कापड जेव्हा आपण तयार करतो ना, तेव्हा ते कापड तयार करत असताना केलेल्या उभ्या आडव्या धाग्यांची जी रचना असते, त्या रचनेला वीण असं म्हणतात. ही अत्यंत मजबूत अशी असते. ती सहजासहजी हाताने आपल्याला वेगळी करता येत नाही. दीर्घ काळ जावा लागतो, मग निसर्गतःच ती वेगळी होते.
समजलं, तो निसर्गाचा एक फेरा असतो असं म्हणा. आणि मग ती वेगळी होते, पण ते घट्ट असते, एकदम घट्ट असते. जशी कापडाची ही वीण असते ना, आडवे तिडवे धाग्यांची ही रचना असते ना, तशाच पद्धतीनं आडव्या तिडव्या वेगवेगळ्या संबंधातून तयार झालेली ही नाती असतात. आणि म्हणून नात्यांची घट्ट वीण. समजलं, नात्याची घट्ट वीण का कळालं तुम्हाला बाळांनो? हा, तर आता या लेसन मध्ये, हा जो लेसन आपल्याला शिकायचा आहे त्या लेसन मध्ये काही थोडेसे शब्द आलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. वीण हा शब्द तरी तुम्हाला कळाला, घट्ट हा शब्द सुद्धा कळाला असेल. अजून जवळीक एक शब्द आलेला आहे. जवळीक म्हणजे आपुलकी म्हणतात त्याला. काय म्हणायचं त्याला? आपुलकी. नंतर भवसागर एक शब्द आलेला आहे, तो तुम्हाला कळणार नाही कदाचित. भवसागर म्हणजे काय? भव म्हणजे आपल्याला दिसणारे, भावणारे म्हणा, जाणवणारे म्हणा. आपल्या अवतीभोवतीचं जे विश्व आहे ना, त्याला म्हणतात भव रूपी सागर. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे विश्व आहे सर्व, त्याला भवरूपी सागर असं म्हणतात. म्हणजे आपलं जीवन जगण्यासाठी ज्या सृष्टीमध्ये, ज्या वातावरणामध्ये आपण राहतो, ती सारी सृष्टी हे भवसागर, भवरूपी सागर आहे, असं ही एक संज्ञा आहे. नंतर आहे उलघाल. उलघाल एक शब्द आलेला आहे या लेसन मध्ये. उलघाल म्हणजे काय माहिती आहे? उलथा पालत म्हणतात त्याला. म्हणजे मनामध्ये अशी उलघाल होत असते, नेहमी होत असते, धांदल होत असते, गोंधळ उडत असतो, काय नक्की समजत नाही ना, तेव्हा त्याला उलघाल असं म्हणतात. नंतर कानमंत्र एक शब्द आलेला आहे. कानमंत्र. कानमंत्र म्हणजे त्याला गुप्त मंत्र म्हणा, म्हणजे कानात सांगणे म्हणा. कानात सांगणे ऍक्च्युअली नसतं ते. कानमंत्र म्हणजे गुप्त सल्ला, म्हणजे तो सल्ला त्याच्याशिवाय कुणाला माहीत नसतो, त्याला म्हणतात कानमंत्र. ऍक्च्युअली हा कानमंत्र जो आहे ना, तो फार पूर्वीपासून शब्द प्रचलित आहे. म्हणजे संस्कृतमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आपल्याला बऱ्याच वेळेला वाचत असताना पाहायला मिळतो. म्हणजे साधारणपणे मुलगा 8 वर्षाचा झाल्यानंतर तो गुरुग्रही जायचा ज्ञान घ्यायला, किंवा 12 वर्षाचा झाल्यानंतर काही कालावधीनंतर तो गुरुग्रही जायचा. आणि मग त्यावेळेला गुरुच्या घरी जात असताना त्याची मुंज करून त्याला पाठवायचे. मग मुंज केल्यानंतर वडील त्याला निरोप देत असताना, त्याच्या आयुष्य जगताना कशाची काय तुला जपलं पाहिजे याचा एक छोटासा विचार द्यायचे, त्याच्या कानात सांगायचे. त्याला कानमंत्र असं म्हणतात. फार पूर्वीचा शब्द आहे हा. नंतर नाळ एक शब्द आलेला आहे तुम्हाला. नाळ. नाळ म्हणजे काय माहित आहे? बाळ आईच्या पोटात जेव्हा वाढत असतं ना, तेव्हा त्यावेळी बाळाच्या बेंबीतून, म्हणजे ही जी बेंबी असते आपली, नाभी जी असते, एक नलिका येते. आणि ती नलिका जी आहे ना, आई आणि बाळ यांना जोडते. म्हणजे आईनं खाल्लेलं अन्न बाळालाही लागू होतं त्या नाळेद्वारे. समजलं? ती घट्ट असते, ती एकमेकापासून तुटली तर दोघांचं अस्तित्व धोक्यात येतं. या नलिकेला नाळ असं म्हणतात. आई आणि बाळ यांना जोडणारी ही नलिका असते. या नाळेतून आईकडून बाळाला जीवन रस मिळत असतात, अन्न मिळत असतं, जीवरस मिळत असतात, आणि त्या बाळाचं पालन पोषण होत असतं. अशा पद्धतीची ही आई आणि बाळ यांच्यामधली ही नाळ असते. अजून वाक्प्रचार बी या लेसन मध्ये बरेचसे दिसतात. कात टाकणे असा एक वाक्प्रचार आहे. कात टाकणे म्हणजे जुन्या गोष्टी त्याग करायच्या आणि पूर्णपणे नवीन धारण करायचे, त्याला म्हणतात कात टाकणे. कात टाकतो, साप कात टाकतो बघा, तुम्ही पाहिले असेल सापाची कात. म्हणजे त्याचा नवीनच जन्म असतो तो, कळते ना? कात टाकणे म्हणजे जूर्ण झालेली कातडी त्याची निघून जाते. तशा पद्धतीने जुने विचार काढून टाकायचे आणि नव्यानं विचार घ्यायचे. पुन्हा दुसरा एक वाक्प्रचार आहे उंबरठा ओलांडणे. उंबरठा ओलांडणे म्हणजे काय माहित आहे? ऍक्च्युली आपल्या उंबरेच्या बाहेर जाणे नव्हे. उंबरठा ओलांडणे म्हणजे आपल्या मर्यादा ओलांडणे म्हणतात त्याला. मर्यादा ओलांडणे किंवा मर्यादित कक्षेतून अधिक व्यापक कक्षेमध्ये प्रवेश करणे, समजलं? याला म्हणतात उंबरठा ओलांडणे. नंतर पिकलं पान गळून पडणे. पिकलं पान गळणे म्हणजे काय रे? मृत्यू पावणे. पिकलं पान कसं असतं? ते झाडावरती पिकलं ना, त्याचं आयुष्य संपतं आणि मग ते हळूहळू हळू कुठे येतं? म्हणजे जमिनीच्या दिशेने येत असतं. असे अनेक वाक्प्रचार आहेत. कानमंत्र देणे तर झालेलंच आहे ना. अत्यंत मोजक्या क्षणी कसे वागायचे किंवा कसं राहायचं, संघर्ष कसा करायचा, आपलं अस्तित्व कसं टिकवायचं, याबाबत सल्ला दिलेला असतो, त्याला म्हणतात कानमंत्र. तो काही कानात सांगतात म्हणून कानमंत्र नसतो,
त्याचं कारण वेगळं असतं. ओके, तो गुप्त असं असतो. नंतर आहे जवळीक साधणे, एक वाक्प्रचार आलेला आहे, म्हणजे सलगी प्राप्त करणे किंवा जवळची मैत्री प्राप्त करणे, मिळवणे म्हणतात त्याला म्हणतात जवळीक साधने. अजून एक आहे जीवाची उलघाल होणे. उलघाल हा शब्द शब्दार्थामध्ये आपण पाहिलेला आहे. मनाची तगमग होणे, मनाची तळमळ होणे किंवा मनात कालवा कालव गोंधळ होणे, त्याला म्हणतात मनाची किंवा जीवाची उलघाल होणे. नंतर आहे तारेवरची कसरत करणे, म्हणजे कोणताही निर्णय घेत असताना प्रचंड प्रचंड टेन्स येणे, गोंधळ उडणे किंवा घेतलेल्या निर्णयाला धरून राहताना प्रचंड तारंबळ होणे, अडचणी निर्माण होणे, त्याला म्हणतात तारेवरची कसरत. असे अनेक शब्द आहेत. ते अनेक शब्दांनी या लेसनला अजूनच शोभा दिलेली आहे. सुंदर सुंदर शब्द वापरलेले आहेत, सुंदर सुंदर वाक्प्रचार आहेत, सुंदर सुंदर वाक्य रचना आहेत आणि सुंदर सुंदर विचार, म्हणजे एकमेकात धागे कसे विणले जावेत तशा पद्धतीनं हे विणलेले आपल्याला दिसतात. असा हा जो लेसन आहे. त्यांच्या लेखिका आहेत मीरा शिंदे. त्यांचा जो परिचय आहे तो आपण पाहूया. मीरा शिंदे या तरुण लेखिका आहेत. कथा, कविता, नियतकालिकामधून त्यांनी बऱ्याचशा लिहिलेल्या आहेत. प्रसिद्ध अशा कविता लिहिलेल्या आहेत. मी सांगितलं ना, त्यांचं एक गाणं तुम्हाला सांगितलं ना, जीवन गाणे गातच राहावे. तुम्ही जर सर्च केलात तर तुम्हाला ते ऐकायलाही मिळेल. सुंदरसं गीत आहे, सुंदरसं. खूप वेळा ऐकावंसं वाटतं. अनेक गीतं असतात अशी खूप वेळा ऐकावेशी वाटतात. त्यातलं हे एक गीत आहे, जीवन गाणे गातच राहावे. म्हणलं आता ते मलाही काही मी ऐकलेलं आहे, पण आता ते मलाही पूर्ण काही आठवत नाही. मी तुम्हाला एकच ओळ सांगून पुढे जातो आहे ना. तर मीरा शिंदे यांचा हा लेसन आहे. विविध नियतकालिकामधून, मासिकामधून कविता, कथा लिहिलेल्या आहेत. प्रत्येक माणूस, या धड्याचा सार असा आहे, पुन्हा एकदा सांगतो मी, असे सांगून झालेलं आहे, प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परामध्ये गुंतलेला असतो, गुंफलेला असतो. म्हणून तर ही वीण आहे, नात्यांची घट्ट वीण आहे. तो गुंफलेला असतो. नाती सोडवता सुटत नाहीत, नाही का. शेवट मरत्या क्षणी सुद्धा माणूस याला भेटायचं आहे, त्याला भेटायचं आहे, याचं तोंड बघायचं आहे, त्याचं तोंड बघायचं आहे, बऱ्याच गोष्टी असतात, नाही का. आणि म्हणून ही नात्याची जी गुंफण असते ना, ती मीरा शिंदेना वीण सारखी वाटते. वीण म्हणजे घट्ट असते, ती घट्ट असते, तुटता तुटत नाही, मेलं तरी तुटत नाही, अशी ही घट्ट वीण. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत, म्हणजे मरणापर्यंत. मी सांगितलं ना, मुलगी येईपर्यंत ठेवा बळी असं म्हणतात. ऐकलंय तुम्ही कधी? मुलगा येऊ दे बाहेर असला तर. नात्यांची ही जी घट्ट वीण असते ना, ती जन्मापासून ते मरेपर्यंत, अखेरपर्यंत चालू राहते. माणूस मरतो पण नाती मरत नसतात. नाती जिवंत राहतात, ती लवचिक असतात, ती जिवंत